लाईफमध्ये निर्णय घेणं किती गरजेचं आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. बघा सिंपल आहे. जी लोक अपॉर्च्युनिटीचा वेट करत बसतात, जी लोक संधीच्या वाट बघत बसतात की ती लोक आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये घंटा काहीही करू शकत नाहीत. क्लिअरली सांगतो. पहिला ही गोष्ट लक्षात घ्या की आता आपण काय सिच्युएशनमध्ये आहे आणि आपल्याला आपल्या लाईफमध्ये काय करून दाखवायचं आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घंटा काहीही करू शकणार नाही आहे. तुम्हाला पहिला हे समजलं पाहिजे की माझ्यावर आज काय सिच्युएशन आहे आणि मला कुठं जायचं आहे, माझ्या लाईफचा वाय काय आहे, माझ्या लाईफचा गोल काय आहे, माझं फ्युचर काय असणार आहे, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घंटा कुठेही पोहोचणार नाही आहे. तुम्ही काहीही करू शकत नाही तुमच्या लाईफमध्ये. म्हणून मी मला क्लिअर सांगतो, ज्या माणसाकडे गोल नाही आहे तो माणूस पूर्णपणे डिस्ट्रॅक्ट आहे. जो माणूस लाईफमध्ये बिझी नाही आहे तो माणूस डिप्रेशन फील करतोय. कारण जो माणूस बिझी आहे, ज्या माणसाला गोल आहे तो माणूस कुठंच भटकलेला नाही. कारण त्यांचा सिंपल पर्पज आहे की भाई मेरे को वहाँ पे पहुँचना है, ॲट एनी कॉस्ट मैं वहाँ पे जाऊंगा, दॅट्स इट. सिंपल आहे. जी लोक अपॉर्च्युनिटीची वाट बघत बसतात ती लोक आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाहीत. जी लोक ॲक्शन घेतात आणि तो निर्णय घेतलेला निर्णय त्या निर्णयावर कृती करायला लागतात ती लोक आपल्या लाईफमध्ये इतिहास करून दाखवतात. म्हणून मी सांगतो, तुम्ही आता ज्या काही सिच्युएशनमध्ये आहे, तुमच्यावर कसली सिच्युएशन असो, आणि मी क्लिअर एक गोष्ट सांगतो, जी आपण स्वतःला म्हणतो ना आपण मिडल क्लास आहे, आपण गरीब आहे, फेंचो, मी पहिला हे समजून घ्या. मी क्लिअरली सांगतोय, तुम्ही गरीब आहे किंवा तुमचं घर लहान आहे, तुमच्याकडे पैसा नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तर तुमच्यासाठी मोटिवेशनची गरज नाही आहे. तुम्हाला हेच सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे की मी आज कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करतोय माझ्या लाईफमध्ये. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजत नसतील तर तुम्ही घंटा काय करणार आहे लाईफमध्ये. पहिला तुम्हाला तुमची परिस्थिती माहिती असून जर तुम्ही ॲक्शन घेत नसाल तर तुमच्याकडनं कधीच काहीही 1% सुद्धा होणार नाही तुमच्या लाईफमध्ये. मी क्लिअर सांगतो. बाकीची लोक मोटिवेशन देत असतील, ब्रो मी डीपली बोलतो की त्या माणसाकडनं होते तर होते, नाही होते तर नाही होते. ब्रो मी क्लिअरली बोलतो, एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीही अचीव करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये असाल तर ॲक्शन घ्या. कारण जी लोक अपॉर्च्युनिटीची वाट बघतात ते आपल्या आयुष्यात घंटा काही करू शकत नाहीत, आणि जी लोक निर्णय घेतात आणि त्या घेतलेल्या निर्णयावर कृती करून दाखवतात ती लोक इतिहास करतात. इतिहास. मी फक्त असं म्हणत नाही की घेतलेल्या ॲक्शनवर काम करत गेल्यावर फक्त सक्सेसफुल होतात. नो ब्रो, तुम्ही इतिहास करू शकता, तुम्ही एक हिस्ट्री क्रिएट करू शकता, तुम्ही तुमचे पूर्ण खानदानातला एकदम बेस्ट माणूस बनू शकता. जे काही तुमच्या खानदानात बाप जन्मात झालेलं नसेल नाही ते तुम्ही करू शकता तुमच्या लाईफमध्ये. पण तुम्ही आत्ता ज्या काही सिच्युएशनमध्ये आहे त्या सिच्युएशनमधून थोडंसं तुमचं डोकं डायव्हर्ट करून, थोडंसं तुमचा फोकस थोडासा शिफ्ट करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आता तुमच्यावर माझी परिस्थिती वाईट आहे किंवा माझ्या सगळ्यात मी एकदम घाण सिच्युएशनमध्ये आहे, मला हेच मी ह्यातनं सर्व्हाइव्ह करतोय, माझ्याकडनं होत नाही, ह्या सगळे रडगाणं बंद करा. छोटे छोटे ॲक्शन्स तुम्हाला खूप मोठं बनवतात लाईफमध्ये, लई मोठं बनवतात. मी क्लिअर सांगतो. जर तुम्ही 99% काहीतरी फालतू तुमच्या अडचणीतनी असाल तर 1% तुम्ही तुमच्या स्वतःवर काम करायला चालू करा. 1% डेली 1% मी माझ्या लाईफसाठी देणार, मी माझ्या लाईफमध्ये ग्रो होण्यासाठी देणार, असं जर तुम्ही विचार केला तर तुम्ही 100% तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकता, इतिहास बनवू शकता. कारण मी परत एकदा सांगतो, तुम्ही ज्या काही सिच्युएशनमध्ये आहे ब्रो ॲक्शन घ्या. तुम्ही लई विचार करत बसला तर तुम्ही कुठेही पोहोचणार नाही आहे. कारण विचार करणारे फक्त विचार करत बसतात, ॲक्शन घेणारे विचार करणाऱ्यांपेक्षा 100 पटीने पुढे जातात, आणि विचार करणारे अजून तिथं असतात आणि ॲक्शन घेणारे इतिहास करतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, वाट बघत बसू नका, अपॉर्च्युनिटी क्रिएट करा. अपॉर्च्युनिटीची वाट बघत बसू नका, संधीची वाट बघत बसू नका. संधी क्रिएट करा, निर्णय घ्या आणि त्यावर काम करायला सुरू करा. तुम्ही 100% तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होत आहे, हायली सक्सेसफुल होत आहे, इतिहास करून दाखवता. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काहीही दुनिया उभा करू शकताय फक्त तुमच्या घेतलेल्या ॲक्शनवर, तुमच्या डिसिजनवर, तुमच्या माइंडसेटवर आणि तुमच्या हार्डवर्कवर सगळ्या गोष्टी आहेत. तर पहिला रडके धंदे बंद करा ब्रो. ॲक्शन टेकर. एक घेतलेला निर्णय तुमची लाईफ चेंज करू शकतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एक निर्णय घ्या, आणि कसलीही सिच्युएशन आली तर स्वतःला एक प्रॉमिस करा की मी घेतलेला निर्णय मी कधीच हारणार नाही. मी घेतलोय निर्णय तर मी ते कंप्लीट करून दाखवणार, दॅट्स इट. आणि स्वतःला केलेलं प्रॉमिस जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही घंटा दुनियाला केलेलं प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही. जर तुम्ही म्हणला की मला 31 डिसेंबर 2025 पर्यंत ह्या गोष्टी अचीव करायच्या आहेत तर बेंचो त्या झाल्याच पाहिजेत. काहीही झालं तर त्या झाल्याच पाहिजेत. आता ते तुमचं काम आहे. तुम्ही जर कुठलंही मत तुम्ही 5 वर्षा पुढचं घ्या किंवा 1 वर्षा पुढचं घ्या, तुम्ही काहीही प्रॉमिस करा स्वतःला, खरं ते कंप्लीट झालंच पाहिजे, दॅट्स इट. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल, चांगला वाटला असेल तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि लाईफमध्ये मी म्हणतो रडत बसण्यापेक्षा ॲक्शन घ्या. छोटे छोटे स्टेप्स घ्या. छोटे स्टेप्स. आज तुम्ही 1 आहे, उद्या तुम्ही 2 असणार, उद्या तुम्ही 10 असणार, उद्या तुम्ही 100 असणार, उद्या तुम्ही 1000 असणार. पण तुम्ही 1 पाऊल टाकल्यानंतर तुम्ही 1000 पावलं चालू शकता, लक्षात ठेवा. जी लोक फक्त विचार करत बसतात ती फक्त विचार करत बसतात, आणि ॲक्शन घेणारे विचार करणाऱ्यांपेक्षा 1000 पटीने पुढे जातात. जी लोक नंतरही विचार करत बसतात ती लोक तिथंच असतात, आणि जी लोक ॲक्शन घेतलेले असतात ती 1000 पट नाही तर ती इतिहास करून दाखवतात, ती हिस्ट्री क्रिएट करतात. जर तुमच्यामध्ये ती धमक असेल, तुमच्यामध्ये ती हार्डवर्क करण्याची ताकद असेल, तुमच्यामध्ये स्वतःला केलेलं प्रॉमिस पूर्ण करण्याची एक ताकद असेल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीही करू शकताय. तर ॲक्शन, बी द ॲक्शन टेकर ब्रो. तुम्ही एकदा निर्णय घेतला की दॅट्स इट, तो कंप्लीट करूनच मागं जायचं, दॅट्स इट, सिम्पल आहे. सो ॲक्शन घ्या. सगळ्या गोष्टी इज इट, नथिंग आहेत, नथिंग. जर तुम्ही घेतलेल्या निर्णयावर काम करायला सुरू केला तर.
आणि जो निर्णय घेतोय तो विचार करत बसणाऱ्यांपेक्षा 1000 पटीने पुढे जातो. सो निर्णय घ्या. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी इंस्टाग्रामवर सुद्धा एकदम फाड कंटेंट अपलोड करत असतो डेली, तर तिथं जाऊन सुद्धा मला फॉलो करून घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी इंस्टाग्राम ID दिलेली आहे, तो फॉलो कर लो. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.